अध्याय 31. कवींद्र म्हणाला, मग राजापुराहून त्वरित परत आलेल्या शिवाजी राजास मालुसरे सैन्यासह सामोरा जाऊन भेटला. ज्याने मोठ्या पराक्रमाने शत्रूचे सैन्य पराभूत केले असा तो तानाजी आल्याचे निळकंठ राजाच्या पुत्राने जवळ जाऊन कळविले असता वंदन करणाऱ्या त्या मानघन तानाजीस पाहून राजाने त्याचा सैन्यासह मोठ्या कृपेने सन्मान केला. नंतर सूर्यराजाने केलेला तो उद्धटपणा ऐकून पराक्रमी बल्हाढ्य शिवाजी राजा अतिशय रागावला असताही त्याने आपला राग आवरला आणि शिवाजीने त्वरित पाठवलेल्या दूताने प्रभावळीच्या राजाकडे येऊन आदरणीय भाषण केले. दूत म्हणाला, ज्या अर्थी आदिलशहाच्या मदतीस जाऊन तू शिवाजी राजाचे पुष्कळ अपराध केलेस आणि संगमेश्वरी असलेल्या शिवाजीच्या सैन्यावर रात्री तू सैन्यासह निर्भयपणे छापा घातलास, त्या अर्थी तो तुझा मोठा अपराध हे प्रभावलीच्या राजा विश्वजेत्या शिवाजीने कसा सहन करावा हे तूच सांग. म्हणून तो अतिशय रागावला असताही सुदैवाने तुझ्यावर दयाळू होऊन त्याने आज तुला जी आज्ञा केली आहे ती सांगतो ऐक. दूताकरवी शिवाजीराजा म्हणाला, हे महाबाहू, रानातील हत्तीप्रमाणे उन्मत्त असा जो बलवान महाबाहू राजा मला भिवून पळून तुझ्याकडे आला, त्या प्रतिकूल अपराधी पालीच्या राजाचा देश ताबडतोब घेण्यास मी सज्ज झालो आहे. तेव्हा आम्हास भिवू नकोस आणि तिकडे पालीस बिनचूक ये, म्हणजे तेथे तुला मी अभयदान देईन. जर घमेंडीमुळे तू तेथे आला नाहीस तर त्याची अवस्था तुला प्राप्त होईल. माझ्या क्रोधापासून तुझे रक्षण करण्यास आज कोणीही नाही. तेव्हा याप्रमाणे दूताकडून शिवाजीचे म्हणणे ऐकून तू जा, मी जातो, असे श्रंगारपूरचा राजा त्यास म्हणाला. मग पालीजवळ जाऊन त्याने दूताने शिवाजी राजास सूर्यराजाचे बोलणे एकांतात सांगितले. नंतर शिवाजीने पाली नावाचा तो प्रांत पादाक्रांत करून अनुग्रह करण्यास योग्य असलेल्यांवर अनुग्रह व निग्रह करण्यास योग्य असलेल्यांचा निग्रहही केला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कासार, सोनार, लोहार, तांबट, सुतार, गौंडी, न्हावी, तमासगीर, माळी, कुंभार, कारागीर, भाट, कोष्टी, शिंपी, रंगारी, तांबोळी, तेली, परीट, कलाल, धनगर, गवळी, गुरव, कुणबी, गंधी, हलवाई, कोमटी, पखवाजी, पावेकरी, टाळकरी, विनेकरी, बजवये, पारधी, शिकलगार, सावकार, वान करणारे, गारुडी, चांभार, भिल्ल, कोळी, मांग असे घाबरून गेलेले लोक पुन्हा लगेच त्याच प्रांती येऊन दिवसेंदिवस भरभराट पाहून अनेक प्रकारे आनंद पावले. तेव्हा त्या देशाच्या रक्षणार्थ अतिशय समर्थ असा चिरदुर्ग या नावाने प्रख्यात गड पाहून त्या उत्साही शिवाजीने त्याच्या माथ्यावर कारागिरांकडून सभोवती उंच तट बांधविला आणि हा त्या प्रांताचे मंडनच म्हणजे भूषणच आहे असे सुचविण्यासाठी या गडास मंडनगड असे नाव दिले. त्या गडांच्या स्वामीने त्या अत्यंत दुर्गम गडावर रक्षणाच्या कामी दक्ष असा अजिंक्य गडकरी नेमून व सर्व गुण संपन्न असे काही सैन्य ठेवून तो दक्ष राजा श्रंगारपूरच्या राजास जिंकण्याच्या इच्छेने निघाला. पंडित म्हणाले, प्रभावलीच्या राजाचा एका क्षणात पराभव करण्यास समर्थ असा शिवाजी पूर्वीच श्रंगारपुरास का गेला नाही आणि वैर धरणाऱ्या त्या गर्विष्ठ राजास तुला अभय देतो असे म्हणून त्याच्याकडे दूत कसा पाठवला. तेव्हा कवींद्र म्हणाला, जावळीच्या जयापासून केलेल्या पराक्रमाने प्रख्यातीस आलेल्या इंद्राप्रमाणे पराक्रमी अशा शिवाजीस पूर्वी मानले नसताही सूर्यराजाने प्रभावलीचे समृद्ध राज्य स्वतः राखण्याच्या इच्छेने तुझा मी कृतपुत्र म्हणजे विकत घेतलेला पुत्र आहे असा निरोप पाठवून विनंती केली. त्यावेळेपासून त्या शरणेच्छू राजाचे रक्षण शरणागतांचे रक्षण करणाऱ्या शिवाजी राजाने पुष्कळ काळपर्यंत केले. जेव्हा जेव्हा शिवाजी राजाने शत्रूशी युद्ध केले तेव्हा तेव्हा सूर्यराजाने त्यास सहाय्य केले. नंतर दुर्दैवाने बुद्धी नष्ट झालेल्या, भीती टाकलेल्या, निबिड अरण्यात राहणाऱ्या गर्विष्ठ कपटी सूर्यराजाने शिवाजीचे वैरी जे अविंध त्यास गुप्तपणे व उघडपणे अनेक प्रकारे मोठे सहाय्य केले. त्याने पुन्हा पुन्हा अपराध केले असताही व तो निग्रह करण्यास योग्य असताही दृढव्रत शिवाजीने त्याचा निग्रह करण्याचे मनात कसे आणले नाही. जवळ बोलावला असताही जेव्हा तो गर्वाने जवळ आला नाही तेव्हा शिवाजी राजा भोसला सूर्यराजावर रागावला. नंतर तो राजा 15,000 वेगवान पदातीबरोबर घेऊन स्वारीवर निघण्यास सिद्ध झाला. तो महाबली शिवाजी पालखीत बसून तोरेने जात असता त्यास समोर सारवर दिसले. तेव्हा क्रोधाविष्ट झालेला शिवाजी समीप आलेला ऐकून प्रभावलीचा राजा खिन्न होऊन आपल्या लोकास म्हणाला. सूर्यराज म्हणाला, सुरासुरांनी स्तविलेला कपट युद्ध करणारा कर्तृत्ववान व बलवान शिवाजी पुष्कळ सैनिक बरोबर घेऊन आमच्यापासून श्रंगारपूर घेण्यास उद्युक्त होऊन अगदी गुप्तपणे जवळ आला आहे अशी लोकवार्ता आहे.
त्या समर्थाशी होणाऱ्या या युद्धातून अपार समुद्राप्रमाणे आम्ही कसे पार पडू, असे बोलून व तेथे आपल्या लोकांचे अनुमोदन घेऊन त्यांनी आत्मरक्षण करण्याच्या इच्छेने पळून जाण्याचा विचार केला. पंडित म्हणाले, जो अत्यंत दुर्गम अरण्यात वास करीत असे, ज्याची प्राया प्रतिदिवशी लढण्याची इच्छा असे, ज्या अजिंक्य राजाची सत्ता सह्याद्री मान्य करीत होता, ज्याने इतरास दुर्लभ असे पूर्वीच्या राजांचे सिंहासन प्राप्त केले होते, ज्या गर्भिष्ठ राजाशी तो अपराधी असताही आपल्या राज्याचे रक्षण करू इच्छिणाऱ्या आदिलशहाने ज्याच्याशी तह करून आपली दुर्दशा टाळली, ज्याने हाबशांच्या ताब्यातील लोकांना आपल्या ताब्यात आणले, ज्याने समुद्रही आपला आज्ञांकित केला, ज्याच्या योगे परंपरागत सेना अधिक आनंदित झाली, ज्यास श्रेष्ठ पराक्रमाने कोणीही मागे टाकले नाही, अशा त्या प्रभावलीच्या राजानेही आपणास अपकार करू इच्छिणाऱ्या शिवाजीशी कसे युद्ध केले नाही. तेव्हा कवींद्र म्हणाला, पूर्वी प्रलयाग्नीप्रमाणे प्रतापी शिवाजी संगमेश्वराहून पलीकडे निघून गेल्याचे ऐकून त्या मूर्ख सूर्यराजाने आपणास कोणी शत्रू उरला नाही असे समजून व युद्धाचा प्रसंग नाही असे पाहून सिंहाप्रमाणे पराक्रमी जगद्वंद्य अशा गोळा झालेल्या निरनिराळ्या सेनानायकास आपापल्या घरी जाण्यास अनुज्ञा दिली. मग पालीहून जेव्हा शिवाजी त्वरित परतला तेव्हा सूर्यराजास आपले सैन्य जमवता आले नाही. या कारणामुळे खरोखर खिन्न होऊन हे पंडितांनो, त्या प्रभावलीच्या राजाने युद्ध करण्याची इच्छा केली नाही. विष्णूचा अवतार, अनेक सैनिकांचा अधिपती, गर्भिष्ठ आदिलशहाचा स्वबाहू बलाविषयीचा गर्व हरण करणारा, दिल्लीपतीच्या सैन्याचा सुराडा करणारा, वज्रासारखा देह असलेला, अत्यंत गुप्त मसलत करणारा, स्वतंत्र सामर्थ्यवान, शत्रूंचे अजिंक्य दुर्ग जिंकणारा, हट्टी चंद्रराव मौर्याचा भुजछेद करणारा, अफजल खानास ठार मारणारा, अशा शिवाजीशी मोठे वैर मांडून सूर्यराजाने पळून जाण्याचा विचार केला. यात मला काही आश्चर्यकारक वाटत नाही. ज्यामध्ये शेकडो उंच सखल घोड्यांची गर्दी होती, जिच्यातील झाडांच्या ढोलीमध्ये बसलेली घोबडे घुतकार करीत होती, जी मोठमोठ्या नागांच्या अनेक कातीनी चकाकत होती, ज्यामधील असंख्य वृक्षांच्या खांद्यांनी आकाश व्यापून टाकले होते, जी कडेस नाचणाऱ्या अनेक मोरांच्या योगे मनोहर दिसत होती, जिच्यामधील घरट्यातून पोपट उडत होते, ज्यामध्ये तास पक्षी ओरडत होते, जिने गडाच्या तटास वेष्टिले होते, जी मेघ समूहाप्रमाणे दिसत होती, जिच्यातील वृक्षांचे पल्लव क्षणोक्षणी उड्या मारणाऱ्या वानरांच्या योगे हलत होते, ज्यामध्ये रानडुक्कर घरघर घोष करीत होते, ज्यामध्ये लांडगे व मत्त हत्तीसारखे गवे होते, ज्यामध्ये दाट वेळूच्या बेटांमध्ये मोठमोठे वाघ निजले होते, ज्यामध्ये अनेक निर्भय कोल्हे वारुळे उकरीत होते, जी भयंकर असूनही उंच उंच झोपड्यांनी गजबजलेली होती, अशा त्या श्रंगारपूरच्या झाडीत शिरणारा, निरनिराळ्या प्रकारे हल्ले करू इच्छिणारा, उत्तम योद्ध्यास ललामभूत असा तो शिवाजी सूर्यराज पळून गेला हे ऐकून सैन्यासह खिन्नसा झाला. शरणागतांना अभय देणारा, गर्विष्ठांचा गर्व नाहीसा करणारा बाणच, बाहुबलाचा अभिमान बाळगणारा असा शिवाजी श्रंगारपुराजवळ येऊन ते त्याने पाहिले. आपल्या सैनिकांनी तत्काळ व्यापलेल्या त्या श्रंगारपुरात पालखीत बसूनच तोरेने प्रवेश करून ते पाहत असता आपणही शत्रूस अजिंक्य आहोत असे त्यास वाटले. शत्रूस अजिंक्य अशी ज्याची ख्याती होती, त्या शत्रू राजांच्या सिंहासनास त्याने आपल्या पायाने लाथ मारली. त्यावेळी तो लोकास महागर्विष्ठ वाटला. त्याच्यापासून पक्के अभयदान घेऊन जमलेल्या पौरजनांनी श्रंगारपुरात पुन्हा प्रवेश करून समर्थ होऊन त्यास पुष्कळ श्रंगाराचे स्थान केले. नंतर काही थोड्या सैनिकासह शीघ्र दिगंतास पळून गेलेल्या शत्रू राजास मारण्याची, ज्याचा प्रताप त्रिभुवनातील लोकास जिंकणार आहे, अशा शिवाजीस लाज वाटली. या ठिकाणी 31वा अध्याय समाप्त झाला.